नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक अनुभव सांगते. माझा भाऊ मुंबईला राहतो. तो खूपदा मला बोलवत असतो. पण इकडे धुळे, नंदुरबार, जळगाव इथे कुठे जायचं असलं तर मी सहज जाते. पण मुंबईला आणि एकट्याने मी कशी जाणार? म्हणून कधी मी त्याच्या घरी गेलेच नाही. कारण टी व्हीमधून मुंबईचं जे दृश्य पाहिलं आहे, लोकलचा जो प्रवास पाहिला आहे, तो आपल्याला जमेल की नाही अशी सतत भीती वाटत असते. मग त्यापुढे स्वतःच्या शिक्षणाचाही अपमान केल्यासारखा वाटतो की अरे मी एवढं PhD झाले, एवढं शिक्षण घेतलं आहे, पण मी मुंबईला साधा प्रवासही करू शकत नाही, तर त्या शिक्षणाचा काय अर्थ असंही वाटतं. पण त्या लोकांना जणू काही त्या जीवनशैलीची सवयच झालेली आहे. पण एकदा काही कारणास्तव मला ठाण्याला जावं लागलं. रिझर्वेशन करून मी ठाण्याला पोहोचले. ऑटोने हव्या त्या ठिकाणी गेले, तिथलं काम आटोपलं आणि पुन्हा मी स्टेशनवर येऊन बसले. ट्रेनला 2 ते 3 तास अवकाश होता. तेवढ्या वेळात मी लोकलची फक्त गंमत पाहत बसले. त्या प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी आणि लोकल आली की स्त्री पुरुष अगदी गर्दीत कसे तरी त्या लोकलला लोंबकळत चढत होते आणि पहिली लोकल जात नाही तोवर दुसरी, दुसरी येत नाही तोवर तिसरी आणि प्रचंड ध्वनी प्रदूषण आणि अशा गर्दीत सर्वजण बसले होते. ते पाहून मला आश्चर्यच वाटलं. कशी जगतात ही माणसं? किती धकाधकीचं जीवन आहे. अगदी सकाळीच लवकर उठून काहीतरी डब्यात घेऊन आपल्या कामाच्या ठिकाणी जातात आणि रात्री कसंबसं घरी पोहोचतात. सकाळी निघालेली व्यक्ती रात्री घरी पोहोचेलच याची खात्रीसुद्धा त्यांना नसते. एवढा संघर्ष कशासाठी चालला आहे? तर जीवन जगण्यासाठी. पण ते फक्त धावत असतात. त्यांना जगायला बिचाऱ्यांना वेळच मिळत नाही. तेव्हा प्रकर्षाने जाणवलं की आपण खरंच खूप नशीबवान आहोत. आपल्याला कमीत कमी जीवन जगायला वेळ तरी मिळतोय. आपण शांतपणे घरात बसू शकतोय, शांतपणे आपल्या नोकरीच्या ठिकाणी जाऊ शकतोय. आणि पुन्हा एक भ्रम मनातून गेला. मला वाटायचं मीच दिवसभर खूप काम करते. पण एकदा तिथे जाऊन आल्यावर मला जाणवलं की लोकलचा प्रवास करून ज्या स्त्रिया इतकी मेहनत घेतात, घरातली कामं करतात, नोकरी करतात, त्यांच्यापुढे आपले कष्ट काहीच नाही. आपल्या गावाकडच्या ज्या स्त्रियांना वाटत असेल ना मी खूप काम करते, त्यांनी एकदा मुंबईचा फेरफटका मारावा. म्हणजे त्यांना कळेल की तिकडच्या स्त्रियांचे कष्ट आपल्यापेक्षा खूप जास्त आहेत. पण या महानगरामध्ये काम करताना, आयुष्य जगताना या लोकांचं आयुष्य जणू कोंडून जातं. जीवन जगत असताना जीवनच हरवून जातं. जर मोठ्यांची स्थिती अशी असेल तर लहान मुलांचं तिथे काय होत असेल? त्यांना मोकळा श्वास घ्यायला वेळ मिळत असेल का? मोकळा श्वास घेता येत असेल का? अनेक प्रश्न निर्माण राहतात. आणि म्हणूनच वसंत आबाजी डहाके यांना समुद्र कोंडून पडलाय ही कविता लिहावीशी वाटते. जिथे आयुष्य कोंडून पडलंय, जगण्यासाठीचा संघर्ष आहे पण जगता येत नाहीये, अशा महानगरांचं जीवन वास्तविक कसं आहे हे ते आपल्या कवितेत सांगू इच्छितात. आज आपण वसंत आबाजी डहाके लिखित समुद्र कोंडून पडलाय ही कविता अभ्यासणार आहोत. समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजाआड. तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी, पिंजारलेली दाढी झिंज्या. हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मंजिल्यावरील मुलाकडे, ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय आणि त्याची त्याला कल्पनाच नाही. समुद्राच्या डोळ्यात
थकव्यांचं आभाळ उतरत येतं आणि शिणून तो वळवतो डोळे. इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसची चाकं. समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो. शहरातल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो. स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत, हातावर डोकं ठेवून अर्ध मिटल्या डोळ्यांनी. त्याला आठवत त्याचाच शेजारी पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल, ज्यांचं बालपण स्टेशनवरल्या बाकानेवढं आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी. समुद्र खिन्न हसतो आणि शिणलेल्या पापण्या मिटून घेतो. त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची, वयस्कांच्या शहरातील. वसंत आबाजी डहाके लिखित समुद्र कोंडून पडलाय ही कविता आपण अभ्यासणार आहोत. कवी हे केवळ कवी नाहीत, तर त्यांनी अनेक कादंबरीचे सुद्धा लेखन केलेले आहे. ते कादंबरीकार, समीक्षक, संपादक व चित्रकार आहेत. शालेय मराठी शब्दकोश, संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश, वाङ्मयीन संज्ञा संकल्पनाकोश यांचे संपादन केले आहे. साहित्य अकादमी व महाराष्ट्र राज्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. योगभ्रष्ट, शुभवर्तमान, चित्रलिपी हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित आहेत. अधोलोक, प्रतिबद्ध आणि मर्त्य या कादंबऱ्या, तर यात्रा, अंतयात्रा हा त्यांचा ललित लेख प्रसिद्ध आहे. कवी आपल्या कवितांमधून मानवाचे दुःख, एकाकीपणा, महानगरातील वैफल्यग्रस्त आणि भय यांचं चित्रीकरण करत असतात. समुद्र कोंडून पडलाय या कवितेत त्यांनी महानगरीय जीवनाची घुसमट आणि जीवन महत्त्वाचं असूनही माणसाचं कमीपण यावर भाष्य केलं आहे. समुद्र म्हणजे अफाट जीवनाचं प्रतीक आहे. पण या जीवनात बालपण किती घुसमटलंय, बालपण, लहान मुलांचं लहानपण या महानगरात कशा प्रकारे उद्ध्वस्त झालं याचं चित्रण त्यांनी केलंय. समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजाआड. तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी पिंजारलेली दाढी झिंजा. शहरांमध्ये आपण पाहतो की खूप उंच उंच गगनचुंबी म्हणजे जणू काही आकाशाला चुंबन घेणाऱ्या खूप उंच अशा इमारती असतात आणि या इमारतींच्या आड समुद्र कोंडून पडलाय. समुद्र म्हणजेच जीवन. तर या समुद्र किनाऱ्यावर उंच उंच टोलेजंग इमारतींच्या पलींकडे हा समुद्र बंदिस्त झाला आहे, अडकलेला आहे आणि संध्याकाळच्या वेळी तो त्रासलेला वाटतो. पिंजारलेली दाढी आणि विस्कटलेल्या केसांनी हतबल होऊन तो त्या उंच इमारतींकडे पाहत राहतो. ही पिंजारलेली दाढी आणि झिंजा म्हणजे काय? विस्कटलेले केस. असं मानवाचं वैशिष्ट्य समुद्राला इथे कवीने दिलेलं आहे. हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे, ज्याचं बालपण उंच पण अरुंद झालंय. शहरांमध्ये उंच उंच अशा इमारती असतात आणि या इमारतींच्या आड समुद्र जणू काही कोंडून पडलाय, बंदिस्त झालाय, अडकलाय. म्हणजेच
समुद्र इथे मानवी जीवनाचं प्रतीक म्हणून वापरलं गेलं आहे, की या शहरांमध्ये उंच उंच इमारती झाल्या आहे, पण या इमारतींच्या आड माणसाचं जे खरं आयुष्य आहे ते कोंडून पडलं आहे, ते अडकलं आहे, ते बंदिस्त झालं आहे. आणि हा समुद्र हताशपणे कुठे पाहतो? तो 32व्या मजल्यावर एखाद्या लहान मुलाकडे पाहतोय. समोर असलेल्या उंच इमारतीच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे तो पाहतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की या मुलाचं बालपण उंचच उंच पण अरुंद आणि खुजं झालं आहे. त्याचं बालपण गुदमरलं आहे, घुसमटलं आहे आणि त्या मुलालाही त्याची कल्पना नाही आणि त्याला कल्पनाच नाही. समुद्र या उंच इमारतींच्या आड कोंडून पडलाय, अडकलाय आणि तो त्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे पाहतोय आणि त्या मुलाकडे पाहून त्याला काय लक्षात येतोय की याचं बालपण उंच उंच आहे पण अरुंद झालंय, गुदमरलंय, घुसमटलंय. या मुलांचं बालपण गुदमरलंय, घुसमटलंय म्हणजेच काय? खेडेगावात मुलं अगदी मोकळ्यापणाने वावरत असतात, मस्त मस्तीमध्ये खेळत असतात, वाटेल तिकडे फिरत असतात, नदी किनारी जातात, झाडांसोबत वेलींसोबत खेळतात, मोकळा श्वास घेतात. पण या महानगरात राहणाऱ्या मुलांना त्यांच्या घराच्या खालीसुद्धा येण्याची परवानगी नसते. रस्त्यावर त्यांना उतरता येत नाही, सर्वत्र वाहनांची वर्दळ असते. निसर्ग काय, प्राणी काय, पक्षी काय त्यांना काहीही माहीत नसतं. ते उंच इमारतींमध्ये राहतात, आलिशान बंगल्यांमध्ये राहतात, पण त्या बंगल्यांमध्ये त्यांचं आयुष्य जणू गुदमरून जातं. त्यात ते बंदिस्त होऊन जातात. त्यांना मोकळा श्वास घेता येत नाही, निसर्गासोबत राहता येत नाही. खेड्यातली मुलं अगदी नदीत पोहतात, बॅट बॉल, विट्टी दांडू हवे ते खेळ मैदानावर मोकळेपणाने खेळत असतात. पण तेव्हाच महानगराची मुलं जरी मोठ्या घरांमध्ये राहत असली, बंगल्यात उंच उंच इमारतीत राहत असली, तरी तेवढंच त्यांचं विश्व होतं. त्यांचे आईवडील घरी नसतात, त्यामुळे त्या बंगल्यात त्या बंदिस्तपणे जीवन जगत असतात. त्यांना रस्त्यावरही बाहेर पडता येत नाही आणि आपलं आयुष्य किती खुजं झालं आहे, किती छोटं झालं याची त्यांना कल्पनासुद्धा नसते. समुद्राच्या डोळ्यात थकव्यांचं आभाळ उतरत येतं आणि शिणून तो वळवतो डोळे. इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसची चाकं. हा समुद्र उंच उंच इमारतींच्या आड अडकून पडलाय. समुद्र अडकून पडलाय म्हणजेच काय? तर माणसाचं जीवन या उंच इमारतींच्या आड अडकून पडलंय. आणि समुद्र जेव्हा उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या मुलांकडे पाहतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की यांचं बालपण उंच झालं असलं, उंच इमारतीत हे राहत असली तरी बालपण गुदमरून पडलंय, घुसमटून पडलंय. त्यांना मोकळेपणाने जगता येत नाहीये, निरागस स्वच्छंद आयुष्य जगता येत नाहीये. या कोंडलेल्या स्थितीत ते मूल बालपणाचा मोकळा आनंद घेऊ शकत नाहीये. या शहरातल्या वातावरणामुळे त्यांच्या कोवळ्या भावना गुदमरून गेल्या आहेत, कोमजून गेल्या आहेत. समुद्राच्या डोळ्यात थकवा आभाळभर भरून येतो. शिणलेले डोळे तो वळवतो इमारतींच्या पलीकडे. हे समुद्राचे डोळे थकलेत आणि हा थकवा थोडा नाही तर आभाळभर, म्हणजे खूप थकवा आलाय. समुद्राला का थकवा आलाय? ज्या वेळेला माणसं स्वतःच्या इच्छेप्रमाणे आयुष्य जगतात, आनंदाने स्वच्छंदपणे जगतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यात एक नवीन उभारी दिसते. पण हे घुसमटलेलं, गुदमरलेलं, स्पर्धेमुळे आपली रोजीरोटी कमवण्यासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत महानगरातलं हे आयुष्य धावत असतं आणि म्हणून याच्यात प्रचंड थकवा आलाय. आणि या शिणलेल्या डोळ्यांनी समुद्र कुठे पाहतो? तर पलीकडच्या रस्त्यावर पाहतो. पलीकडच्या रस्त्यावर त्याला थकलेल्या, भागलेल्या माणसांचे रखडत चालवलेले पाय आणि बसची चाकं दिसतात. चाकात प्रगतीची गती असते, पण पावलातला जोर कमी झालेला असतो आणि हा विरोधाभास समुद्र व्याकुळपणे पाहत असतो.
संध्याकाळ झाली की सगळे जण जे कामावर गेलेले असतात ते परतीला निघतात, आपल्या घराकडे निघतात. पण अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत केलेल्या कष्टांमुळे माणसं थकलेली असतात. त्यांच्या पायांमध्ये त्राण नसतो, पण वाहनांमध्ये मात्र गती असते. हा विरोधाभास आहे. वाहनं खूप वेगात धावत असतात, पण माणसांचे पाय जणू काही त्यांना जबरदस्तीने रेटत रेटत घराकडे नेत असतात. समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. शहरात माणसं जे आयुष्य जगतायत ते आयुष्य पाहून समुद्र अस्वस्थ होतो. कारण हे एक चक्र आहे आणि या चक्रात जणू काही सगळी माणसं गुरफटलेली आहेत. आपल्या जगण्याचा आसरा, आपली रोजीरोटी कमवण्यासाठी सकाळपासून ही माणसं धावायला सुरुवात करतात आणि रात्री वेळी अवेळी केव्हा तरी आपल्या घरी पोहोचतात. व्यवस्थित झोपही न घेता पुन्हा सकाळी कामाला लागतात. जगण्यातला आनंद नकळतपणे हरवून जातो. माणसांना माणसांशी बोलायला वेळ मिळत नाही. फ्लॅट सिस्टीममध्ये सर्वांची दारं बंद असतात. बरेच वडील तर असे असतात की जेव्हा मुलं झोपलेली असतात तेव्हा ते घराबाहेर पडतात आणि जेव्हा घरी येतात तेव्हाही मुलं झोपलेली असतात. म्हणजे त्यांच्यातला सुसंवाद तर दूरच, पण संवादही दिसून येत नाही. आणि ह्या अशा आयुष्याकडे समुद्र अस्वस्थ होऊन पाहत राहतो. शहरी जीवनाचा विचार करून समुद्र अस्वस्थ होतो, बेचैन होतो. तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो. शहरातल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून, हे शहरातलं भयानक धावपळीचं आयुष्य पाहून समुद्र अस्वस्थ होतो आणि तो स्वतःच मनातल्या मनात जणू काही मुक्तपणे वावरायला लागतो आणि तो जणू काही फिरायला निघतो. तर शहरातल्या रस्त्यांवरून तो पायपीट करतो, वस्त्यांमधून हिंडतो. उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो. स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळावरील रहदारी पाहत, हातावर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी. शहरी जीवन पाहून समुद्र अस्वस्थ होतो आणि मनातल्या मनात जणू काही चला आता आपण शहरात फेरफटका मारून येऊ म्हणून बाहेर पडतो. आणि उशिरापर्यंत तो फिरत राहतो, रस्त्यांवरून पायपीट करतो, वस्त्यांमधून हिंडतो आणि उशिरा रात्रीपर्यंत स्टेशनवरील एकट्या बाकावर समोरच्या रुळावरील गाड्यांची ये-जा निमूटपणे पाहत राहतो. हताशपणे हातांवर डोके ठेवून तो अर्धमिटल्या डोळ्यांनी हा महानगरीचा पसारा पाहत बसतो. रुळावरनं लोकल धावत राहतात आणि या लोकलसोबत माणसंही धावत राहतात. अगदी 2-2 मिनिटाला लोकल प्लॅटफॉर्मवर येऊन थांबते, पण तरीही प्लॅटफॉर्मवरची गर्दी रात्री 12 वाजेपर्यंत थांबत नाही. असं चित्र या महानगरांमध्ये आपण पाहत असतो. पायात कुठलाही त्राण नसतो तरीही माणसं धावत असतात. आणि ह्या अशा आयुष्याकडे समुद्र म्हणजेच माणसाचं जीवन तटस्थपणे पाहत राहतं. पाय मुडपून त्याला आठवतं त्याच्याच शेजारी पाय मुडपून कसं बसं झोपलेलं एखादं मूल, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं, आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी. जेव्हा समुद्र स्टेशनवर बसून राहतो तेव्हा तो पाहतो की लोकलसोबत माणसं धावतायत, पटापट लोकलमध्ये चढतायत आणि घरी जाण्याचा प्रयत्न करतायत. आणि अशाच वेळेला त्याच्या शेजारी एका बाकावर पाय मुडपून म्हणजे पाय दुमडून एक बालक झोपलेला असतो आणि त्याचं बालपण स्टेशनवरच्या त्या बाकड्या एवढं सीमित झालेलं असतं. जसं आयुष्य आपण जगतो ना, तसंच आपलं आयुष्य बनतं. ही खेडेगावातली मुलं आकाशाकडे हात पसरून खेळत असतात तेव्हा त्यांचं आयुष्य आकाश एवढं होऊन जातं. जेव्हा ते नदीत उडी मारतात त्यावेळेला त्यांचं आयुष्य नदीप्रमाणे होऊन जातं. जेव्हा ते झाडाझुडपातून
हिंडतात, उड्या मारतात, फिरतात, पळतात, पकडापकडीचा खेळ खेळतात, तेव्हा त्या वनासारखं त्यांचं आयुष्य होऊन जातं. पण त्या महानगरात एका बाकावर झोपलेला गरिबाचा मुलगा, की त्याच्या अंगावर काहीच नाही, तर त्या बाका इतकं सीमित त्याचं आयुष्य होऊन गेलेलं आहे आणि त्याला कल्पनासुद्धा नाही आहे. त्याच्या बालपणाची वाढ खुंटलेली आहे आणि त्याला हे जाणवतसुद्धा नाही आहे. समुद्राला काहीच कळत नाही की आपण आता काय करावं. समुद्र खिन्न हसतो आणि शिंडलेल्या पापण्या मिटवून घेतो. त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची, वयस्कांच्या शहरातील. समुद्र उदासपणे हसतो, दमलेल्या पापण्या मिटवून घेतो. त्याला या वयस्कांच्या शहरातल्या साऱ्या माणसांची, त्यांच्या बालपणाची चिंता वाटू लागते आणि त्याचे मन काळजीने ग्रासते. सकाळपासून रात्रीपर्यंत धावणारे ह्या महानगरातील लोकांचे जीवन पाहून समुद्र थकतो आणि उदास होतो आणि आपली शिंडलेले थकलेले डोळे तो मिटून घेतो. त्याला काळजी वाटत असते या शहरातल्या मुलांच्या बालपणाची. वयस्कांच्या शहरातील म्हणजेच जी मोठी माणसं आहे तिथं धावतायत. त्यांना धावणं भाग आहे, कारण त्यांना आपली उपजीविका भागवायची आहे. पण त्यांच्या या ओढाताणमध्ये बालपण मात्र हरवलंय. एक लक्षात घ्या, इथे 2 लहान मुलांच्या बालपणाचा उल्लेख आला आहे. पहिल्या कडव्यात एका गगनचुंबी इमारतीत राहणाऱ्या मुलाचं बालपण दिलंय. तो इमारतीत राहतोय पण खिडकीतून बाहेर डोकावतोय. त्याला खिडकीच्या बाहेर, दाराच्या बाहेर जाता येत नाहीये. रस्त्यावरच्या गाड्यांना ओलांडून तो जाणार तरी कुठे? त्यामुळे ती इमारत, ते घर, ती खिडकी हेच त्याचं विश्व बनलंय आणि तिथेच त्याचं बालपण गुदमरतंय. म्हणजे जे कमवत आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याही मुलांचं बालपण हरवलंय आणि गरीब, ज्यांच्याकडे घर नाही, काहीच नाही, तर त्यांची मुलंसुद्धा तिथे बालपण हरवली आहेत. स्टेशनवर कसं बसं एखाद्या बाकावर झोपून तिथेच भीक मागून ते आपले उदरनिर्वाह करतायत. म्हणजेच महानगरात जो प्रचंड संघर्ष चालला आहे जगण्यासाठीचा, त्यात बालपण चिरडलं जातंय, भरडलं जातंय. म्हणून इथे कवी म्हणतोय की समुद्र कोंडून पडलाय. समुद्र हा अथांग जीवनाचं रूपक आहे. इथे जणू काही माणसाचं जीवनच कोंडून पडलंय. समुद्र म्हणजे अमर्याद असलेले प्रवाही मानवी जीवन आहे. समुद्रासारखे सर्जनशील अथांग जीवन जेव्हा महानगरांच्या मर्यादेत बंदस्त होतं, त्यावेळेची बैचेन अवस्था, जीवघेणी घुसमट समुद्र कोंडून पडलाय या कवितेत आपल्याला कवीने दाखवली आहे. शहरांमध्ये उंच उंच इमारती उभारल्या गेलेल्या आहेत, त्यात बालपण घुसमटतंय. या उंच इमारतींच्या गजाआड समुद्र जणू काही असहाय्य होऊन अडकून पडलाय. समुद्राचं अस्तित्व तसं पाहिलं तर विस्तीर्ण आणि अफाट विशाल आहे. ते सतत उचंबळलेलं आणि जिवंत असलं पाहिजे. पण भौतिक सुखांच्या हव्यासापोटी महानगरीय चंगळवादाने या विशाल समुद्राला कैद करून ठेवलंय. विशाल समुद्राला म्हणजेच काय, जीवनाला कैद करून ठेवलंय. जीवनाची खरी मौज कशात आहे तर जगण्यात आहे, मुक्तपणे हसण्यात आहे, हिंडण्यात आहे, बागडण्यात आहे. पण मला हे हवं आहे, घरामध्ये TV हवी आहे, घरामध्ये फ्रीज हवा आहे, असं करत करत या इमारतींमध्येच जणू काही आयुष्य कोंडून पडलंय. समुद्राची ही भावविवशता कवीने समुद्र कोंडून पडलाय या कवितेत मांडलेली आहे. या उंच इमारतींच्या आड समुद्र म्हणजे आयुष्यच कोंडून पडलाय आणि या उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या मुलाकडे पाहून समुद्राला वाटतं की त्याचं आयुष्य उंचच उंच आहे, परंतु तरी ते बंदिस्त झालेलं आहे. आणि म्हणून जेव्हा समुद्र आपली नजर वळवतो तेव्हा त्याला रस्त्यावर धावणारे
बसची चाकं दिसतात, पण माणसांचे पाय मात्र दिवसभर कष्ट करून थकलेले असतात. हे पाहून समुद्र अस्वस्थ होतो आणि तो मनातल्या मनात शहरांवरच्या रस्त्यांवरून वस्त्यांमधून भटकायला लागतो. आणि स्टेशनवर एकाकी बसून धावणाऱ्या लोकलला तो पाहत राहतो. त्याच्या शेजारी झोपलेल्या, पाय दुमडून झोपलेल्या त्या मुलाकडे पाहतो आणि त्याला वाटतं की त्याचं बालपणसुद्धा त्या बाकापुरतं सीमित झालेलं आहे. तेव्हा मात्र समुद्राला या भौतिक सुखांच्यामुळे, धावपळीच्या आयुष्यामुळे महानगरात लहान मुलांचं जे बालपण गुदमरतं आहे त्याची काळजी वाटू लागते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अशा प्रकारे वसंत आबाजी डहाके लिखित समुद्र कोंडून पडलाय ही कविता अभ्यासली.